रामकृष्ण हरी माऊली. आजचा 444 पासून आपण सुरू करत आहोत. पाखंड्याने पाठी पुरविला दुमाला, तेथे मी विठ्ठल काय बोलू. कांद्याचा खाणारा चोदवी कस्तुरी, आपण भिकारी अर्थनेने. नकळे ते मज पुसती छळूनी, लागता चरणी न सोडिती. तुझ्या पायाविन दुजे नेने काय, तुझी सर्व ठाई एक मज. तुका म्हणे खीळ पडो त्याच्या तोंडा, किती बोलो भांडा वादकाशी. नास्तिक पाखंडी लोकांनी माझी पाठ धरली आहे, त्यांच्याशी मी का बोलू. कांदे खाणाऱ्याला कस्तुरीचा सुगंध काय कळणार, कारण तो विचाराने भिकारी आहे. नको ते प्रश्न विचारून मला हे लोक भंडावून सोडतात. सांगेपर्यंत माझे पाय सोडित नाही. विठ्ठला, तुमच्या चरणाशिवाय इतर काही जाणत नाही. तुम्ही सर्व व्यापक आहात इतकेच मी जाणतो. तो को म्हणतात हे विठ्ठला, अशा वादक भांडखोर पाखंडी माणसाची वाचाच बंद कर. कलियुगी कवित्व करीते पाखंड, कुशलते भांड बहु झाले. द्रव्यदारा चिंती प्रजाची आवडी, मुखे बडबडी कोरडेची. दंभ करी सोंग मानवय जग, मुखे बोले त्याग मनी नाही. वेदाज्ञे करोनी न करीती सोयीत, न होती अलिप्त देहाऊनी. तुका म्हणे दंड साईर यमाचे, न करी जो वाचे बोले तैसे. या कलियुगामध्ये अनुभवाविन ज्ञान सांगणाऱ्या पाखंडी लोकांची संख्या वाढली आहे. मनामध्ये धन, पत्नी आणि मुले यांची कामना मनी ठेवून जनामध्ये वैराग्याच्या गोष्टी सांगतात. जगाने आपल्याला साधुत्वाचा मान द्यावा म्हणून बाह्यत्कारी साधूचा वेश धरून तोंडाने त्यागाची व्यर्थ बडबड करतात. वेदाची शिकवण न मानता, स्वहिताची चिंता न करता देहासक्त राहतात. तुको म्हणतात तोंडाने वैराग्याच्या गोष्टी बोलणारे त्याप्रमाणे वागत नाही, ते यमाच्या शिक्षेला पात्र होतील. विषयाचे सुख येथे वाटे गोड, पुढे अवघड यमदंड. मारिते तोडीते जोडीते निष्ठुर, यमाचे किंकर बहुसाल. अशी पत्रे तरुवर खैराचे इंगळ, निगतील ज्वाळ तैलपाकी. तप्तभूमीवरी चालविती पायी, अग्निस्तंभ बाही कवटाळीती. मनवनी तुका येतो का कोळती, पुरे यातायाती गर्भवास. या मनुष्य जन्मामध्ये विषय उपभोग भोगताना बरे वाटते, पण पुढे यमदंड मात्र अवघड वाटेल. यमाचे सेवक पापी माणसाला काठीने मारतात, तोडतात, झोडतात. ते अत्यंत निष्ठुर आहेत. काटेरी वृक्षाची दोन्ही बाजूने धारदार पाने कापतात. निखाऱ्यावरून चालायला लावतात, उकळत्या तेलात टाकतात. तापलेल्या जमिनीवरून चालायला लावतात, तापलेल्या खांबाला मिठी मारायला लावतात. तुको म्हणतात म्हणून पाप करायला लावणाऱ्या या मनुष्य जन्मास मला घालू नको. अल्प माझी मती म्हणून येतो का कुळती, मज दाखवा दाखवा तुमची पाऊले केशवा. धीर माझ्या मना नाही नाही नारायणा, तुका म्हणे दया मज करा भाग्या. मी अल्पबुद्धी आहे म्हणून तुमची भक्ती करताना काकुळती येतो. आता मला फक्त तुमची पावले दाखवा. माझे मन आता तुमच्या भेटीसाठी आतुर झाले आहे, त्याला धीर धरवत नाही. तुको म्हणतात हे केशवा, माझ्यासारखा अभागी जीवावर तू दया कर. वाटोने पाहता शेनले डोळुके, दाविती पाऊले कैव डोळा. तू माय माऊली कृपेची सावली, विठ्ठले पाहिली वास तुझी. काबा मोकलिले कोणी निरविले, कठीण कैसे झाले हृदय तुझे. तुका म्हणे माझ्या असवल्या बाया, तुझ क्षमा द्यावा पांडुरंगा. हे विठू माऊली, तुझी वाट पाहून माझे डोळे शिनले आहे. तू मला कधी दर्शन देणार. तू माझी माय माऊली कृपेची सावली आहेस म्हणून मी तुझी वाट पाहत आहे. तू मला का टाकलेस, कोणाच्या हाती सोपिलेस. तुझे हृदय माझ्याविषयी इतके कठोर का झाले. तुकाराम महाराज म्हणतात हे पांडुरंगा, तुला आलिंगन द्यायला माझे बाहू अधीर झाले आहेत. देहा सादर पाहावा निश्चित, सर्व सुख येथे नामाये. बाह्य जे देखणे द्वैत जेव्हा केले, शरीर ते झाले ब्रह्मरूप. यजन यजन तपव्रत करती, विकल्पे नागवती शुद्ध पुण्य. तुका म्हणे सर्व सुख येते आहे, भ्रांती दूर पाय टाकून या. हा मानवी देहच सर्व सुखाचे आगर आहे, कारण या देहातच नाम वसते आहे. भक्त आणि भगवंत यांच्यामधील द्वैत नामामुळे नाहीसे होते आणि देह ब्रह्मरूप होतो. जप तप व्रत वैकले करून लोक उगीच शिंतात. तुकाराम महाराज म्हणतात कर्मकांड न करता फक्त नाम संकीर्तने देहातील सर्व सुखाची महती कळते, पण तेथे देहाची भ्रांती सोडावी लागते. देह हा सादर
भ्रांती सोडावी लागते. तुझे वर्णू गुण ऐशी नाही मती, राहिल्या त्या श्रोती मौनपणे वाचा थोटवल्या चारी, ऐशे तुझे हरी रूप आहे. रूप तुझे ऐशे डोळा न देखवे, जेते हे धकवे ब्रह्मादिक देवा कर्माची कचाटी, म्हणून आटाटी फार त्याशी. तुका म्हणे तुझ गुण नाम रूप आहे, शि अमुप काय वानू. हे परमेश्वरा, तुमचे गुण वर्णन करताना प्रत्यक्ष श्रुती थकल्या, तेथे माझी अल्पबुद्धी तुझ्या गुणाचे वर्णन काय करणार. तुझ्या रूपाचे वर्णन करताना माझ्या चारी वाणी पशंती मध्यमा वैखरी थकल्या. जेथे ब्रह्मादिक फसले तेथे मी तुझ्या रूपाचे वर्णन कसे करणार. ब्रह्मादी देवांना कर्माची कचाटी मागे लागली, त्यामुळे त्यांना तुझी करुणा भाकावी लागते. तुकाराम महाराज म्हणतात, तुझे रूप गुण नाम अवर्णनीय आहे, त्याचे वर्णन मी पामराने काय मन वाचातीत तुझे हे स्वरूप, म्हणून या माप भक्ती केले. भक्तीची या मापे मोजितो अनंत, इतराने तत्वता न मोजावे. योगयाग तपे देहाची योगे, ज्ञानाची लागे न सापडशी. तुका म्हणे आम्ही भोळ्या भावे सेवा, घ्यावी जी केशवा करीत वैशी. माझ्या मनामध्ये वाणीमध्ये न मावणाऱ्या तुझ्या या रूपाचे मी एक माप तयार केले आहे. ते भक्तीचे माप आहे, त्या मापाने मी तुला मोजतो. इतर साधनांनी ते मोजले जाणार नाही. योग याग तपश्चर्या ज्ञान या साधनांनी सुद्धा तू प्राप्त होत नाहीस. तुको म्हणतात, आम्ही भोळ्या भक्तिभावाने तुझी जी सेवा करतो ती तू गोड मानून घे. जवळवरी नाही देखील पंढरी वर्णीतील थोरी वैकुंठीची. मोक्ष सिद्धी तेथे हिंडे दारोदारी, होऊनी कामारी दिनरूप. वृंदावन सडे चौक रंग माळा, अभिनव सोहळा घरोघरी. नामघोष कथा पुराण कीर्तनी, ओवी या कांडनी पांडुरंगा. सर्व सुख तेथे असे सर्व काळ, ब्रह्म ते केवळ नांदस असे. तुका म्हणे जेन साते सायाशी, प्रत्यक्ष ते दिशे विटेवरी. लोकांनी जोपर्यंत पंढरी पाहिली नाही तोपर्यंत ते वैकुंठाचे वर्णन करतील. या पंढरीमध्ये मोक्ष सिद्धी दाशी सारख्या दीनवाणी दारोदारी हिंडतात, पण त्यांना कोणी थारा देत नाही. येथे प्रत्येकाच्या दारात सडा रांगोळ्या तुळशी वृंदावन सजले आहे. पुराण कीर्तनामध्ये हरिनामाचा जयघोष चाललेला आहे. स्त्रिया जळताना काढताना विठ्ठलाच्या ओव्या गात आहे. या पंढरीत सर्व प्रकारची सुखे नांदतात, कारण तेथे साक्षात परब्रह्माचा वास आहे. तुकोबा म्हणतात, भल्याभल्यानं अनेक प्रकारचे कष्ट करून देखील जे डोळ्यांना दिसत नाही ते येथे प्रत्यक्ष विटेवर उभे राहिले आहे. दुःख वाटे ऐशी ऐकून या गोष्टी, जेणे गडे तुटी तुझ्या पायी. येते कळवळा देखून या गात, करीतो फजित नाही कथे. काय करू देवा ऐशी नाही शक्ती, दंडोनी पुढती वाटे लाव. तुका म्हणे मज दाव नको ऐशे, दृष्टी पुढे पिशे पांडुरंगा. या समाजातील लोक तुला विनमुख होण्याच्या गोष्टी करतात, ते पाहून ऐकून मला फार दुःख होते. मला त्याची कीव येते. मी त्यांना बोलून त्यांची फजिती करतो. त्यांना दंड देऊन भक्ती मार्गाला लावण्याची माझी कुवत नाही. तुको म्हणतात, हे विठ्ठल, अशा केवळ प्रपंचाने वेड्या लोकांचे दर्शन मला घडू देऊ नकोस. शुकराशी विष्टा माने सावकाश, मिष्टान्नाची त्यास काय गोडी. तेव्या भक्ताशी आवडे पाखंड, न लगे त्या गोड परमार्थ. श्वानाशी भोजन दिले पंचामृत, तरी त्याचे चित्त हाडावरी. तुका म्हणे सर्पा पाजिली अक्षीर, वमिता विखार विष झाले. डुकराला मिष्टान्नाची चव काय कळणार, त्याला स्वस्तपणे बसून विष्टाच खाणे गोड वाटतात. तसे नास्तिक लोकांना भक्तीची गोडी काय कळणार, त्यांना पाखंडच आवडणार. कुत्र्याला पंचपक्वान्नाचे भोजन दिले तरी त्यांचे लक्ष हाडावरच जाणार. सर्पाला दूध पाजले तरी त्याच्यातील विष जाणार नाही. तुको म्हणतात, विषारी सर्पाला खीर जरी पाजली तरी तो विष चोखणार. रासपदोतला महातीर्था माझी, नवे दैसा तेजी श्याम कर्ण. तेवी खळा काय केला उपदेश, नवेशी मानस शुद्ध त्याचे. सर्पाशी पाजिले शर्करा पीश, अंतरीचे विष जाऊ देणे नेने. तुका म्हणे श्वाना क्षीरीचे भोजन, सवेची वमन जेवितया. गाढवाला तीर्थक्षेत्री आंघोळ घातली तरी तो काही गुणी श्यामकर्ण घोडवणार नाही. ज्याप्रमाणे एखाद्या दुष्टबुद्धी माणसाचे चित्त शुद्ध नाही, तेथे त्याला उपदेश करून काय उपयोग. सर्पाला गोड अमृत
सर्पाला गोड अमृत जरी पाजले तरी त्याचे विष कसे जाणार. तुकोबा म्हणतात कुत्र्याला खीर पाजली तर त्याला उलटी होईल. जेवी नवज्वारे तापले शरीर लागे तया क्षीर विष तुल्ले. तेवी परमार्थ जी दुराविल्या तया लागे झाल्या सन्निपात. कामिन दयाच्या जाली नेत्राशी देखी तो चंद्राशी पितवर्ण. तुका म्हणे मध्ये पानाची आवडी न रुचे त्या गोडी नवनीताची. ज्याला ताप आला आहे त्याला गोड दूध सुद्धा कडू लागते. ज्याप्रमाणे ज्याने परमार्थ सोडला त्याला संसारातील त्रासाचा सन्निपात झाला. ज्याला काविळाची बाधा झाली आहे त्याला चंद्रही पिवळा दिसतो. तुकोबा म्हणता ज्याला मद्य आवडते त्याला लोण्याची गोडी काय करणार. आता सोमना भक्ताची कथा न येऊ न होई निशिता हरिनामी. नये त्याची कदा गोष्टी करू मात. जिवे प्रायचित्त त्यांच्या नावे. प्रभातेनं घ्यावे नाव माकडाचे तैश भक्ताचे सर्व काळ. तुका म्हणे आता आठव मंगळ जेणे सर्व काळ सुखरूप. आता भक्ताच्या गोष्टी पुरे झाल्या त्यामुळे माझे चित्त हरिनामापासून डळत आहे. त्यांच्या गोष्टी करणे जिभेला शिक्षा दिल्याप्रमाणे वाटते. सकाळी उठल्याबरोबर माकडाचे नाव कशाला घ्यावे. अभक्त ही माकडे आहे. तुकोबा म्हणतात आता पुढे सर्व पवित्र मंगल असे चिंतन करू. नाम आठवितो सद्गीतीत कंठी प्रेम वाहे पोटी ऐशे करी. रोमांच जीवान आनंद अश्रू नेत्री अष्टांगई गात्री प्रेम तुझे. सर्वई शरीर वेचो या कीर्तने गाऊ निषेदिनी नाम तुझे. तुका म्हणे तुझे न करी कल्पांती सर्वदा विश्रांती संतापाई. हे विठ्ठला तुझे नाम आठविताच माझा कंठ सद्गदित होऊ दे. माझ्या हृदयात तुझे प्रेम वाढू दे. तुझ्या नामस्मरणाने माझ्या अंगावर रोमांच उभे राहू दे. अंगाला घामाचे बिंदू येऊ दे आणि डोळ्यातून आनंदाश्रू येऊ देत. माझ्या अष्टांगात तुझे प्रेम निर्माण होऊ दे. माझा देह तुझ्या नाम संकीर्तनात तल्लीन होऊन जावो. दररोज मी तुझेच नाम गावो. तुकोबा म्हणतात कल्पांतापर्यंत मला फक्त भक्तीच करू दे. अंती संताच्या पायी विश्रांती मिळू दे. जननी हे जाणे बाळकाचे वर्मा सुख दुःख धर्म जे जे काही. अंधापुढे जेने दिदला दार त्याचा हा विचार तोची जाणे. शरणागता जेने गातली पाठीशी तो जाणे ते विशी राखो तया. कास लागे तया न लगती सायास पोहणार त्यास पार पावी. तुका म्हणे जीव विठ्ठलाचे हती दिला त्याची गती तोची जाणे. आईला आपल्या बाळाच्या सुखदुःखाची चिंता वाचते. आंधळ्याला आधार देणारा डोळस माणूस ज्याप्रमाणे पुढे येणारे खाच खळगे काटे कुटे वाटा वाटा या सर्व गोष्टीची जाणीव करून त्या सर्व अडथळ्यातून आंधळ्या माणसाला सुरक्षितपणे योग्य जागी नेतो. त्यामुळे आंधळ्या माणसाला त्या आधार देणाऱ्या डोळस माणसाला बरे वाटते. त्याप्रमाणे शरण आलेल्या मनुष्याला अभयदान दिल्यानंतर बरे वाटते. एखाद्या बुडत्याने पोहणाऱ्याचा कासोटा धरला तर पहिलं तरी येण्यास त्याला कष्ट पडत नाही. तुकाराम महाराज म्हणतात मी आता माझा जीव विठ्ठलाच्या स्वाधीन केलाय. त्याचे बरे वाईट तोच पाहणार आहे. नका वाटू मन विधी निषेधाशी स्मरावा मानशी पांडुरंगा. खादलियांना माशी बोले नये अवघेची जाये कागाशे. जोडी होते परी ते बहु कठीण करिता जतन सांभाळावे. तुका म्हणे येथे मना विषाद निंबेची व्याध तुटू नये. मनाला निधी विषेदाकडे न जाऊ देता ते पांडुरंगाच्या नामस्मरणाकडे वळवावे. जेवताना शेवटच्या क्षणी पोटात माशी गेली वाटता असे म्हटले तर त्या एका घासामुळे सर्व अन्नाची उलटी होईल. एखादी वस्तू मिळविणे सोपे पण त्याचे जतन करणे कठीण काम असते. तुकोबा म्हणतात मी बोलतो ते वाईट वाटून घेऊ नका. कारण कडुलिंबाच्या रसाशिवाय रोग बरा होत नाही. नको जाऊ देव भावी अभावन याची नावे जाना बहुदोष. मेघवृष्टी येते होते अनिवार जिव्हाळा उखर लाभ नाड. उत्तमा विभागे कनिष्ठाची इच्छा कल्पतरू तैसा फळे त्याशी. तुका म्हणे जिने बहु थोडे आहे आपुलिया पाये पुढे बरे. हे विठ्ठला माझ्या मनापासून भक्ती भावना लयाला जाऊ देऊ नकोस.
पाऊस पडल्यानंतर सुपीक जमिनीतच पीक येतात, नापीक जमिनीत नाही. तद्वत वेद उपनिषदे साधू संतही उद्धाराची स्थळे आहेत. त्यांचा श्रद्धावानालाच उपयोग होतो. अंधश्रद्धावानास हानी पोचते. कल्पतरू जसा चांगली इच्छा करणाऱ्याला चांगली फळे व वाईट इच्छा करणाऱ्याला वाईट फळे देतो, तसा देव आपल्या श्रद्धेनुसार चांगली वाईट फळ देतो. तुकोबाराय म्हणतात, आता आपले आयुष्य फार थोडे राहिले आहे, तेव्हा योग्य अयोग्य ओळखून आपल्या हिताचा विचार केला पाहिजे. त्याग तव मदन वजता केला काहीच विठ्ठला मनातुनी, भागली आला उभग सहज नजरी ते काज झाले म्हणे. देह जड झाले ऋणाच्या भारे केले संसारे कासाविस, तुका म्हणे गेला आळस किळस कर्तव्य दोष निवारले. मी माझ्या मनाने सर्व प्रपंची गोष्टीचा त्याग केलाय. संसारात येणाऱ्या अनेक अडचणी व आपत्तींना माझा संसार आपोआप सुटला. देहऋणाच्या भाराने वाकला. संसारातील आर्थिक अडचणींनी जीव त्रासला. तुकोबा म्हणतात, त्यामुळे आळस किळस नाहीशे होऊन संसाराची आसक्ती संपली व परमार्थ मार्ग सुकर झाला. मडे जाकुनिया करीते पेरणे कुणबियाची वाणी लवला होई, तया परे करी सोयीता फुले जयाशी फावले नरदेह. पोटीच्या परीस मुठीचे ते वाडे, या परे कैवाड डे सोयीताचे. नाही काळ सत्ता पुलिया ती जाणते ते गुंती उगविती, तुका म्हणे पाया पुली सूचना करीतो शहाणा मृत्यूलोकी. पेरणी करते वेळी घरी जरी कोणाचा मृत्यू झाला तरी शेतकरी पेरणी थांबित नाही, कारण जमिनीला घात आलेली असते. पेरणीविषयी शेतकरी अत्यंत दक्ष असतो. त्याप्रमाणे ज्या जीवाला नरदेव मिळाला आहे त्याने सर्व कामना बाजूला ठेवून आपल्या सोयीताचा विचार करावा. पेरणी करण्यासाठी शेतकरी आपल्या ओटीत दाणे ठेवतो. त्यातील थोडे थोडे दाणे तो पांबरीच्या चाड्यावर ठेवून सोडत असतो. मोठभर सोडलेल्या दाण्याचे असंख्य दाणे आपल्याला मिळतात. त्याप्रमाणे नरदेवाचे सार्थक करून घेण्यासाठी माणसाने थोडे प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यातून त्याचा खूप मोठा लाभ होणार आहे. आपल्या जीवनावर काळाची सत्ता आहे, त्यामुळे तिकडे तू लक्ष गुंतवू नको. तुकोबा जीवाला उपदेश करतात. त्याचा उपदेश जो आपल्या आचरणामध्ये आणेल त्याची मृत्यू लोकातून सुटका होईल. राजा चाले ते वैभव सांगा, ते हे काय लागते सांगावी त्या. कोणी कोणा येथे न मनी जे फुका कृपेविन एका देवाची. शृंगारिले नाही तगो येते वरी उमटे लवकरी जैसे तैसे. तुका म्हणे गरी वशे नारायण कृपेचे ते खून साम्य येते. राजा देशाटनाला निघाला की त्याच्याबरोबर त्याचे सैन्य मंत्री लवाजम्याबरोबर जातात. तेथे राजाला त्यांना माझ्याबरोबर चला असे सांगावे लागत नाही. देवाची कृपा झाल्याशिवाय या जगात कोणी कोणाला थोर पण देत नाही. एखादी वस्तू कितीही सजवून ठेवली तरी थोड्या वेळाने तिचे खरे स्वरूप बाहेर पडते. तुकोबा म्हणतात, एखाद्या जीवाच्या हृदय मंदिरी नारायणाची वस्ती आहे हे त्याच्या सौम्य परोपकारी व पापभीर स्वभावातून दिसून येते. वत्स पळे धेनू धावे पाठी लागी प्रीतीचा तो अंगी आविर्भाव. शिकविले काय येईल कारण सूत्र ओढी मन अनेकाच्या. सांडिले ते नाही येत मिळविता म्हणून लाता मागे सारी. तुका म्हणे आग्रह करावा न लगे सांग तसे हागे अनुभव. वासरामागे गाय धावते कारण गायीच्या मनात वासराविषयी वात्सल्य भाव असतो. हा वात्सल्य भाव शिकून येत नाही तर तो मुळातच असावा लागतो. ते वासरू मोठे झाले की गाय त्याच्याकडे दुर्लक्ष करते. जवळ आले तरी त्याला लाथा मारते. तुकोबा म्हणतात, विठ्ठलाविषयीचा प्रेमभाव हा मुळात मनातच असावा लागतो. ओढून ताणून तो आणता येत नाही. हे मी स्वतःच्या अनुभवावरून बोलत आहे. देवाच्या संमते विश्वाची सोये रे सूत्र ओढे दोरे एकाएक. आहात ते नव्हे विटाया सारिके. जीवनी देखे सामावले. अनेकाचे सुख दुःख उमटे अंतरी. येथील इतरी तेने न्यावे. तुका म्हणे ठसविले शुद्ध जाती. शोभाची आपुडती विशेषता. एका परमेश्वराशी संबंध जोडला की अवघे विश्वच आपले सोयरे होते. कारण विश्वामध्ये परमेश्वरी अंश आहे. एकमेकामधील प्रेम स्नेह याचा कधी कंटाळा येत नाही. ते सर्व परस्परामध्ये मिसळून जाते. त्यामुळे एकमेकाची सुखदुःखे एकमेकात वाटली जातात. तुकोबा म्हणतात, त्यामुळे सर्वाच्या ठिकाणी एकात्मभाव निर्माण होऊन विश्वाची शोभा वाढते.
अवघा वेचलो इंद्रियाचे ओढी झाले ते घडी निरोपिले असावाजी ठायास शेवेशी विचार आपुल्या म्या भार उतरिला काया वाचा मने तोची निज ध्यास येथे झालो अस भक्तिभावे तुका मने करू येईल धावणे तरी नारायणे सांभाळावे प्रपंचामध्ये विषय वासनेमध्ये गुरफटून गेल्यामुळे माझ्या हातून जे जे काही घडले ते सर्व सांगितले आहे तेथे मी सर्व सांगितले आहे आपली सेवा करताना मी सर्व प्रपंचिक विषयाचा धाडा आपल्याला दिल्यामुळे आता माझ्या डोक्यावरचा मनावरचा कर्माचा भार उतरला आहे संसारात माझी काया व वाचा विषयामध्ये गुंतल्यामुळे माझ्या ठिकाणी भक्तिभाव राहिला नव्हता तुको म्हणतात आता मी भक्तिभावाने तुझी आळवणी करीत आहे त्यामुळे येऊन माझे संरक्षण कर राहो आता हेची ध्यान डोळा मन लंपट कोडून धरीन जीवे देह भावे पूजन होईल येणे कळसाले स्थिरावले अंतरी तुका मने गोजिरिया विठोबा पाय पडू द्या तुको म्हणतात आता माझ्या डोळ्यापुढे विठ्ठलाचे हेच ध्यान राहू दे आणि मनामध्ये दृढ होऊ दे मी माझ्या हृदयातील त्या रूपाला कोंडून घालीन आणि देहभाव अर्पण करून पूजा करीन त्यामुळे माझी भक्ती कळसाला जाईल तुको म्हणतात त्या गोजिऱ्या विठ्ठलाच्या पाया मला पडू दे आधी मध्य अंत दाविले दीपे हातो आपण आपे यज्ञवरा दाशत्वे दाविले धन्याचे भांडार तो नव्हे सार येथून या उपयाने सोस नासला सकळ सर्व सत्ताबळ अंगाले तुका म्हणे दृष्टी सकळाचे शिरी वचनाची करी बैसलिया अंधारात पाहण्यासाठी दिव्याचा उपयोग होतो त्याप्रमाणे अज्ञानाच्या अंधारात पाहण्यासाठी आपण ज्ञानरूपी दिव्याचा उपयोग करावा त्या माझ्या विठ्ठलाने धन्याने या दासाला भक्तीचे भांडार दाखविले आहे त्यामुळे विठ्ठलाशिवाय दिसणाऱ्या इतर वस्तू सत्य नाहीत हेच सार यातून निघाले आहे पारमार्थिक व भक्तीच्या साधनाने प्रपंचाची आसक्ती नाहीशी झाली आणि परमार्थिक सत्ताबळ प्राप्त झाले तुको म्हणतात त्यामुळे आम्ही आता सर्वावर कृपादृष्टी ठेवून त्यांना आज्ञा देत असतो साठविला वान पैसे गातला दुकान जे ज्या पाहिजे काळी आहे सिद्धची धवळी निवडिले साचे उत्तम मध्यम कनिष्ठाचे तुका बैसला दुकानी दावी मोल ऐशिवानी संतांनी परमार्थाचे दुकान घातले आहे भक्तीच्या मालाचे असे हे ऐसपैस दुकान आहे ज्या भक्ताला जे जे साधन हवे आहे ते देण्यास ते सिद्ध आहेत उत्तम मध्यम व कनिष्ठ अशा 3 प्रतीची भक्ती येथे निवडून ठेवली आहे तुकाराम महाराज म्हणतात मी या परमार्थाच्या दुकानात बसून जो अधिकारी साधकाला ईश्वर सेवेच्या मोबदल्याने भक्ती देत आहेत लागून या मुखस्ताना गाली पाना माऊली उभयता वडी लाड कोडे कोड पूर्वी तसे मिळविता अंगे अंग प्रेम रंग वाढतो तुका म्हणे जड भारी अवघे श्री जननीचे बालकाने स्तनाला तोंड लावतात आईच्या हृदयातून दुधाचा पाना फुटतो आई आणि बालक एकमेकावर निरतिशय प्रेम करतात एकमेकाचे लाडकोड पुरवतात आईने बाळाला प्रेमाने जवळ घेतल्यानंतर दोघातील प्रेम अधिकच वाढते तुको म्हणतात बालकाला इजा होऊ नये म्हणून माता त्याला जपत असते अवगुण ते कोणी नाही प्रतिष्ठिले मागे होताले शिष्टाचार दुर्बळाच्या नावे पिटावा डांगोरा हा तो नव्हे बरा सत्यवाद मध्यानी मधो इतराशी नावे तरी का ते खावे अंधारिता तुका म्हणे माझ्या उच्चिष्ट प्रसाद निवडी भेदाभेद उरष्टी न्याय यापूर्वी समाजात अवगुणांना प्रतिष्ठा मिळाली नव्हती गुणी लोक समाजात योग्य प्रकारे वर्तन करून जीवन जगत होते दुर्बळांना अवगुणी ठरवून त्यांच्या नावे डांगोरा पेटणारा सत्यवादी नव्हे मध्य आणि मध यांच्या नावात साधम्य असले तरी त्यांच्या गुणात साधम्य नाही त्यामुळे दोन्ही एकच मापाने प्राशन करू नये तुकोबा म्हणतात पूर्वीच्या संतांची वचने उपदेश मला उच्चिष्ट प्रसादाप्रमाणे आहेत भूती भगवंत हा तो जाणतो संकेत भारी मोकली तो बाण ज्याचा त्याशी कळे गुण करावा उपदेश निवडून करी दोष तुका मने वाटे चुकता राणे काटे सर्व भूता ठाई भगवंत आहे असा संकेत मी जाणतो मी शब्दाचे बाण सोडतो त्यातील उपदेश ज्याचा त्याला समजतो
ज्याचा जसा दोष असेल त्याप्रमाणे त्याला उपदेश केला जातो. तुकोबा म्हणतात म्हणून तुम्ही वाट चुकू नका. वाट चुकला तर पायाला काटेच बसतील. आम्हा हे कौतुक जना द्यावी नित करावे फजित चुकती ते. कासयाचा बाद एकाच्या निरोपे काय व्हावे कोपे जगाची. अविद्येचा येथे कोठे परिश्रम रामकृष्ण नाम ऐशे बाण. तुका म्हणे येथे खरेचा विकारा न सरतीरा खोट्या परी. लोकांना मार्ग दाखविणे आणि चुकलेल्यांची बोलून फजिती करणे याचे आम्हाला कौतुक वाटते. परमेश्वराची खरी भक्ती कशी करावी हे लोकांना शिकविताना त्यांच्या रागाची पर्वा कशाला करावी. रामकृष्ण नामाचे बाण जेथे सुटतात तेथे अविद्येला थारा मिळणार नाही. तुकोबा म्हणतात परमार्थाच्या क्षेत्रात सत्याचा विजय होतो, असत्याला येथे थारा नाही. दर्पणाशी नकटे लाजे शुद्ध खिजे देखोनी. ऐशे अवगुणाचे बाधे दिशे सुदे विपरीत. आंधळ्याशी काय हिरा गाराची तो सारिका. तुका म्हणे बुंके सुने ठाया नेने ठावतो. आरसा जरी चांगला असला तरी त्यात पाहायला नकटा मनुष्य लाजतोय. ज्याला दुर्गुणाची बाधा झाली आहे त्याला गुणांतही दुर्गुण दिसतो. गुणातही दुर्गुण दिसतात. आंधळ्याला हिरा काय किंवा गार काय दोन्ही सारखेच भासते. तुकोबा म्हणतात जसे कुत्रे कोठेही भुंकत असते. नावडे तरी का येथील ये भांड घेऊन या तोंड काळे येथे. नसोनिया जाय रस या संगती खळाचे पंगती नारायण. तोंडा वाटे नरक काढी अमंगळ मिष्टान्न विटाळ करी सुने. तुका म्हणे नाही संताची मर्यादा निंदे तोची निंदा माय धवा. नास्तिकाचा भांडखोर लोकांना आमच्या भक्ती मार्ग रुजत नसेल तर त्यांनी येथे येऊ नये. या नास्तिकाच्या संगतीने परमार्थ डागळला जातो. कुत्र्याने तोंड लावले की मिष्टान्न विटाळून जातात, त्याप्रमाणे परमार्थाच्या मिष्टान्नाला ते नास्तिक विटाळून टाकतात. तुकाराम महाराज म्हणतात जो संताचा आदर करीत नाही तो चरित्रहीन आहे. लेकर आहे ते पित्याचे जतन दावी निदन सर्व जोडी. या पर्यामाचा झाला शे सांभाळ देखोन या काळ नाही अड. भुकेचे सनिध्य वशे स्तनपान उपायाची भिन्न चिंता नाही. आळवणी तुका उभा पैल तिरी घालती या उडी पांडुरंगे. लहान मुलांना माता पित्याचे सर्व तऱ्हेने संरक्षण मिळते. पित्याने जे सोने नाणे जमीन जुमला मिळवून ठेवलेला असतो तो वडिलोपार्जित संपत्तीचा वाटा मुलाला मोठेपणी मिळतो. त्याप्रमाणे विठ्ठलाने आम्हाला सर्व तऱ्हेने संरक्षण करून देऊन आमचा हिस्सा आम्हाला दिला आहे. त्यामध्ये काळही आडवा येऊ शकत नाही. लहान बालकाला भुकेच्या वेळी जरी स्तनपान देता आले तर इतर उपाय करावे लागत नाही. तुकोबा म्हणतात पांडुरंगाला आळवीत मी पैलतिरी उभा असताना माझ्यासाठी तो उडी टाकून धावत आला. शुद्धचर्या ते संताचे पूजन लागत छेदन नाही वित्त. सगुणाचे सोयी सगुण विश्रांती आपणाची येते चोदवित. कीर्तनाचे ओळे कृपेचा ओरस दुरीपणे वास सनिधता. तुका म्हणे वर्म सांगतो सवेगे मन लावा लागे सोयीताच्या. संताच्या पूजनाला धन वित्त पूजा सामुग्रीची गरज नाही, त्यासाठी शुद्ध आचरणाची गरज आहे. परमेश्वराच्या सगुण रूपाची भक्ती केली तर ते सगुण रूप भक्ताच्या विश्रांती स्थान बनते. भक्तापासून दूर वैकुंठात राहणाऱ्या विठ्ठल कीर्तनाच्या वेळी भक्ताने प्रेमाने हाक मारल्यामुळे त्याच्याजवळ धावत येतो. तुकोबा म्हणतात तुम्ही आमच्या स्वहिताचा विचार करा. मी हे भक्तीचे महत्त्व तुम्हालाही जरूर सांगेन. रामकृष्ण हरी माऊली. 438 पान 438 अभंग.